नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मी स्वागत करते। आज आपण गव्हाच्या पिठाचे मोमोज कसे बनवायचे ते बघूया। गव्हाच्या पिठाचे मोमोज हे हेल्दी पण आहेत आणि टेस्टी पण आहेत। हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांसाठी देऊ शकता। चला तर मग आता मोमोज बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आता आपण। एक पत्ता कोबी घेतला आहे, एक गाजर घेतला आहे, एक शिमला मिरची घेतली आहे, 2 कांदे, एक अद्रकचा तुकडा घेतला आहे व गव्हाच्या पिठाची 1 वाटी घेतली आहे। थोडंसं चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी घेतलं आहे। आता ताटामध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ आणि तेल घालून मिक्स करून घेऊया। मीठ आणि तेल पूर्णपणे पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या। पीठ मळून झालं की पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावा आणि झाकून ठेवा। आता आपण मोमोजसाठी सारण बनवूया। कांदा चिरून घेतला आहे बारीक, अद्रक खिसून घेतला आहे, शिमला मिरची खिसून घेतली आहे, गाजर पण खिसला आहे आणि पत्ताकोबी पण खिसून घेतली आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया। कांदा आता चांगला परतून घ्या। कांद्याचा थोडासा कलर बदलतो, याप्रमाणे थोडंसं अशा प्रकारे कांदा झाला पाहिजे। थोडासा मऊसर होतो कांदा। आता आपण खिसलेले अद्रक घालून घेऊया। अद्रक पण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। याप्रमाणे कांद्यामध्ये अद्रक मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये किसलेली शिमला मिरची टाकून घेऊया। शिमला मिरची पण थोडीशी कांद्यासोबत परतून घ्यायची, म्हणजे शिमला मिरचीची टेस्ट उतरते त्यामध्ये। याप्रमाणे पूर्णपणे परतून घ्यायची। आता त्यामध्ये आपण जे खिसलेले गाजर आहे ते टाकूया व खिसलेली कोबी पण टाकून घेऊया आणि हे सर्व साहित्य त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया। मीठ घातले की पत्ताकोबी चांगला परतून घ्यायचा। याप्रमाणे मिक्स झालं पाहिजे पूर्ण सारण, याप्रमाणे परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा। कोबीला जास्त परतायचं नाही। आता मी ताटामध्ये कोबी सगळं सारण काढून घेतले आहे। आता त्यामध्ये पाणी असतं ते पूर्णपणे पिळून घ्यायचं। पाणी पिळल्याच्या नंतर आपण ते सारण टेस्ट करून बघूया, त्यामध्ये थोडंसं मीठ कमी। अशा प्रकारे कोबीमध्ये पाणी निघतं। आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून लाट्या लाटून घेऊया।
अशा प्रकारे छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या। आता आपण मोमोज तयार करूया। कढईने पाणी लावून घेतलं आहे मी आणि त्यामध्ये 1 चमचा सारण घातलं आहे मोमोजचं। जशी आपण करंजी करतो त्याप्रमाणे दाबून घ्यायचं, पण इथे आपण थोड्याशा कळ्या पाडून दाबून घ्यायचं। हा एक प्रकार आहे मोमोजचा। आणि जसं मोदक बनवतो आपण त्याप्रमाणे दुसरा प्रकार आहे। हे बघा मी आता बनवते। मोदकला आपण कसं वर असं उंच असं पीठ ठेवतो शेंडीसारखं, पण याचं पीठ आपण दाबून घ्यायचं। हे बघा याप्रमाणे। आता माझे मोमोज तयार झाले आहेत। इडलीचं भांडं ठेवलं आहे गॅसवर। आता त्यामध्ये प्लेट ठेवली आहे। त्या प्लेटला पूर्णपणे तेल लावून घ्यायचे आणि त्यावर एक एक असे मोमो ठेवून द्यायचे। याप्रमाणे मोमोज ठेवून घ्यायचे। उलटे मोमोज ठेवून घ्यायचे म्हणजे चिटकणार नाहीत जास्त। याप्रमाणे मोमोज लावून घ्यायचे। मोमोज लावून झाले आहेत। आता मी झाकण झाकून 10 मिनिटं शिजवून घेते। बघा आपले मोमोज तयार आहेत। याप्रमाणे मोमोज होतात। आता आपण मोमोज काढून घेऊया आणि मोमोज खाण्यासाठी तयार झाले आहेत। अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे मोमोज तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले मोमोज। बघा किती मस्त झाले आहेत मोमोज। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।